Today we are learning about present perfect, past perfect and future perfect tense. Here I have written V1 to V5 of write verb. Write वर्बचा अर्थ मी इथे लिहून ठेवलेला आहे. write म्हणजे लिहिते, लिहितो. जर का आपण V1 यूज केलं तर ची बाराखडी असते नेहमी. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण V1 यूज करतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण V5 पण यूज करतो. ही शीट सिंग्युलर नाउन नेमसाठी, थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी. ती लिहिते, तो लिहितो. म्हणून V1 V5 तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. V2 तर जिथे ची बाराखडी असते तिथे सिम्पल पास्ट टेन्स असतो, म्हणून V2 आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये यूज करतो. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. नाव V3 लिहिलेला, लिहिलेली, लिहिलेले असं जेव्हा असतं, किंवा खाल्लेले, पिलेले असं काही असतं आपण म्हणतो तेव्हा लेला, लेली, लेले हे मराठीत ना. आणि चुका, चुकी, चुके, मैं कर चुका हूँ, मैं खा चुका हूँ, मैं पी चुका हूँ असं जेव्हा आपण म्हणतो, मैंने खा लिया है, मैंने पी लिया है, तर तेव्हा आपण हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणतो. सब्जेक्ट आधी लिहावा लागतो. नंतर रायटिंग म्हणजे काय, लिहित आहे, खात आहे, पीत आहे, तेव्हा आपण V4 यूज करतो. आणि V5 तर तुम्हाला माहिती V1 और V5 आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो. आणि मी हे वरती लिहिलं होतं की टू डायजेस्ट म्हणजे टूच्या पुढे नेहमी V1 येतो आणि फॉरच्या पुढे नेहमी V4 येतो. V4 कसं म्हणतात, V1ला ING लावतात. जेव्हा ई असतो तेव्हा ई गायब करावा लागतो आणि ING लिहावा लागतो. जसं मेकच्या लास्टला ई येतं, ई काढावा लागतो आणि ING लिहावं लागतो. अच्छा, इथे पहिलं एक्झाम्पल मी घेतलं होतं, तिने तुला पत्र लिहिलेले आहे. जेव्हा लेले आहे असं असतं तेव्हा हॅव हॅज यूज करतो. आता इथे शीला मी हॅज यूज केलं आहे, आणखी थर्ड पर्सन सिंग्युलरच्या वेळेस आपण हॅज यूज करतो. ओके, शी हॅज रिटन अ लेटर टू यू. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हॅव केव्हा, आय, वी, यू, देसाठी, आणि ही शीट सिंग्युलर नाउन नेमसाठी हॅज. त्याने मला पत्र लिहिलेले होते. जेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स असतो तेव्हा आपण लेले होते यूज करतो. प्रेझेंट परफेक्टच्या वेळेस लेले आहे, लेला आहे, लेली आहे, आणि असेन, लिहिलेली असेन किंवा केलेली असेन, केलेले असेन, तर फ्युचर परफेक्ट टेन्स. नाव त्याने त्याची कविता उद्यापर्यंत लिहिलेली असेन. ही विल हॅव रिटन हिज पोएम टिल टुमॉरो. तर फ्युचरमध्ये आपण नेहमी या क्षणाच्या पुढची गोष्ट बोलतो, तर त्याच्यासाठी काळ असतो पुढचा काळ, है ना. तर त्याने मला पत्र लिहिलेले होते. ही हॅड रिटन अ लेटर टू मी. हॅडचा अर्थ असतो होते, हॅव हॅजचा अर्थ असतो आहे, आणि विल हॅव म्हणजे असेन. ओके, तर हे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट टेन्सविषयी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं, म्हणून मी व्हिडिओ बनवला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.